जेव्हा एकट्याने गोष्टी शक्य होत नसतील ना, तेव्हा मदत घ्यावी कोणाची तरी. आणि एक गोष्ट सांगतो मनवा, आयुष्यभर लक्षात ठेव, आपल्या प्रॉब्लेम्स पासून आपण जितकं पळत जाऊ ना, तितके ते वाढतात. ऐका ना, तुम्ही प्लीज जेवून घ्या. असं उपाशीपोटी तुम्हाला झोप नाही लागणार. मी जेवायला वाढते, प्लीज लवकर या. मी एक काम करते, मी जाते तिच्याकडे. मला नाही कोणी अडवणार. नको आई. काकू, तुम्ही दुखावला गेलात तर मनवाला पण नाही आवडणार. हे बघा, मला तुम्हा दोघांची भीती कळतीये, पण मनू माझ्या पोटची पोर आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे कळण्याचा अधिकार नाहीये का मला? तुम्ही प्लीज समजून घ्या ना. मला मनूची खूप काळजी वाटते आणि तिचा स्वभाव तुम्हाला माहितीये ना. तिच्या आयुष्यात असं काही चालू असेल तर ती स्वतःचं दुःख आपल्याला कधीच नाही सांगणार. शिवाय यांची तब्येत सुद्धा नाजूक आहे. जे काय करायचं ते मलाच करावं लागणार आहे. आई प्लीज ऐक ना. तुझा अपमान झालेला आम्हाला कोणालाच आवडणार नाही. मला कोणी काही नाही बोलणार आणि जरी बोलले तरी मी सहन करेन. मला काही हरकत नाहीये, पण मनूची खुशाली जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. काकू, जर तसं असेल तर मी पण येते तुमच्या सोबत. नको बाळा, तू थांब, मी जाऊन येते. मला बघू तरी ते मनूचं काय चाललंय तिथे. ठीक आहे. राजवी, कॉफी ठेवा तिकडे. मी वॉलेट आणि रुमाल देते. मनवा, एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुम्हाला? काय झालं? घरातली सगळी कामं तुम्ही का करता? बाकीचे लोक आहेत ना, सांगितलंय ना मी. काल रात्री सुद्धा लेट आला तुम्ही. हो, ते जरा घरातली कामं आवरता आवरता उशीर झाला. नक्की? हो, मी आवरत होते. हा, म्हणजे आधी कैवल्यानं जेवण दिलं आणि मग मी किचन मध्ये जाऊन आवरत होते, म्हणून थोडा उशीर झाला. कैवल्याला जेवण दिलं तुम्ही? त्याला भूक नव्हती ना? हो. मग काय गरज होती? का गेला? राजवीर, असं बरं दिसतं का? हो, पण त्याला भूक नव्हती तर एवढी काळजी करण्याची काय गरज होती? राजवीर, काय गरज काय होती? त्याला भूक असती तर जेवला असता ना तो. काय विचार तुम्ही? गरज काय होती जाण्याची? मनवा, मी आले. माई, माई, मनवा, मनवा, काय झालं? लवकर ये. काय? अहो, हळू. अगं, मी जग जिंकून आलोय असं समज. अहो, काय झालंय ते तर सांगा. काय नाही झालंय ते विचार. एक मिनिट थांबा. मला आधी सांगा तरी काय झालंय. माझे पीएचडीचे थीसिस अप्रूव्ह झाले. डॉक्टरेट मिळणार आहे मला. आहेस कुठे? हळू. आता आपल्याला पार्टी करावी लागेल. हो. मी पार्टी देणार. मस्त हो, हॉटेल यार. जेवायला जाऊ हो. आपण. राजवीर, काय झालं? मनवा, अगं का ओरडलीस तू? काय झालं काय राजवीर? एवढं सगळं झालं आणि तू मला विचारतोय काय झालं? लाज नाही वाटत? राजवीर, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. अरे, मी फक्त सेलिब्रेट करत होतो. एवढं चिडण्यासारखं काय त्यात? सेलिब्रेट करण्याच्या नावाखाली काय करत होता ना तू, ते मी बघितलंय. त्यामुळे मला अक्कल नाही शिकवायची.
कोणाशी कसं वागायचं हे शिकवलं नाही तुला, अक्कल नाहीये तुला. राजवीर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मध्ये बोलायचं नाही याचा अर्थ कळत नाही का तुम्हाला? कळलं तुम्हाला मी का वागतो असं कळलं तुम्हाला? मला तुमच्या मर्यादाच कळत नाही मनवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगावं लागतं आणि आता पण जे झालंय ना त्यात तुमची सुद्धा चूक आहे. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त चूक तुमची आहे मनवा. काय बोलताय तुम्ही? राजवीर, मनवाची काहीच चूक नाहीये यात. तू चिडलायस का ते तरी नीट सांगा मला. माझ्या बायकोशी बोलतोय ना मी. तुझा मध्ये बोलण्याचा काय संबंध? संबंध काय तुझा? बोलला का बरं? अरे मी तुला आल्यापासून सांगतोय आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. सांगितलं होतं ना तुला. का केलं असं? राजवीर, नक्की काय झालंय ते सांग. तू एवढा का रागवलंस कैवल्यवर? हे बघ, नीट सांग, मला काही कळत नाहीये. विचार यालाच. कैवल्य, काय झालंय? माई, मला डॉक्टरेट मिळणार आहे, त्या आनंदात मी घरी आलो आणि काय आणि काय नीट सांग ना सगळं. मी सांगतो मी. हे बघ राजवीर, जे काही बोलायचे ते शांतपणे बोल. हा काय प्रकार आहे? तो पाहुणा आहे आपला. पाहुणा आहे मग काय डोक्यावर बसवायचं काय याला? राजवीर, आतापर्यंत फक्त तू बोलली म्हणून मी शांत होतो, पण आता नाही. हे बघ, आधीच नको सांगूस. आता काय झालंय ते सांग. माई याने मनवाचा हात पकडला होता. अरे पण तो आनंदाची बातमी देत होता ना. तू वेगळा अर्थ का काढला? तुला एवढं रागवायला काय झालं? पाहुणा आहे ना तो आपला. पाहुण्याने पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे ना माई. पहिल्याच वेळेला चिडलो असतो ना, ही वेळ आली नसती. माई, मला काही गोष्टी नाही आवडत तर नाही आवडत, हे माहिती आहे ना सगळ्यांना. तरी असं का झालं? तुम्ही हात का उचलला त्यांच्यावर? तुम्हाला माहितीये त्यांच्या आयुष्यातला खूप आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे आज. काय प्रॉब्लेम? काय त्रास झाला तुम्हाला? याला बोललो तर त्रास का झाला तुम्हाला? राजवीर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. त्याला बोललो तर राग का आला तुम्हाला? राजवीर, तुम्ही काय बोलताय? फक्त बोलण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय ना? मग तुम्ही जे वागलाय त्याचा मला किती त्रास होत असेल याचा विचार केलाय का कधी? माही, अगदी मनापासून सांग. म्हणजे मला तरी असं वाटतंय की राजवीरची यावेळेला काहीही चूक नाहीये. तो जे काही करतो ना त्यामागे काहीतरी कारण असतं. मला अजून हे का नाही कळलंय? खरं तर कळायला हवं होतं. नाही कळलं याच आश्चर्य वाटतंय मला. आणि मला तरी दादाचं पटतंय. दादा सतत सांगत असतो ना आपल्याला की नियम पाळा, नियम पाळा. ते आमच्या चांगल्यासाठीच असतं. यश, अरे तू तरी काहीतरी बोल. तुला माहितीये ना सगळं. काय बोलणार? तुमच्यात काय चालू आहे मला नाही माहिती. मला काय विचारतोयस तू? अरे असं काय करतोस तू? काल मला जे म्हणालास ते राजवीरला सांग ना. काय बोललो? मला काही माहित नाहीये. यश, खोटं का बोलतोयस तू? तू म्हणालास ना मला की दादा.
घरातल्या कुठल्याच माणसावर आवाज नाही चढवायचा तू. आवाज खाली. मी काय म्हणते माई, पाहुणा ना तो, मग त्यांनी पाहुण्यासारखं नको का वागायला? निदान घरातल्या बाई माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे तरी कळायला पाहिजे त्याला. आणि काय ग मनवा, तो एक मूर्ख आहे पण तुला नको कळायला? मम्मा चूक त्याची नाहीये, हिची आहे. नंदा प्लीज, तुला नाही माहिती ते काय झालंय, तू प्लीज शांत हो प्लीज. राजवीर, काय चाललंय सगळं, कशाला करताय तुम्ही? या एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही त्यांना दोषी ठरवताय. मला नाही वाटत मी कुठे चुकलोय. नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, मला विचारल्याशिवाय या घरात कुठलाच डिसिजन घ्यायचा नाही, तरी याला घेऊन आलीस तू. पण आता सगळ्यांना शेवटचं सांगतोय मी, या घरात मला विचारल्याशिवाय इथून पुढे कुठलाच डिसिजन घ्यायचा नाही. परस्पर डिसिजन घेतलेला मला चालणार नाही. म्हणजे असा दिवस बघायला लागणार. बास झालं राजवीर, बास झालं. मी गप्प उभा आहे, काही बोलत नाहीये, याचा अर्थ हा नाहीये की मी चुकलोय. नाही, मला कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे काही इथे प्रूव्ह करायचं नाही. माई, मी या घरात राहायला आलो कारण मला असं वाटलं की या घरात माणसं राहतात, प्रेमळ माणसं. आहे माझा स्वभाव असा, मला आवडतं लोकांच्या गराड्यात राहायला. मी एकटा असलो की त्रास होतो मला, आणि बाय डिफॉल्ट मी कुठेही गेलो की मी तिथल्या माणसांच्यात मिसळतो, माझी मैत्री होते त्यांच्याशी. पण मी मोकळेपणाने वागतोय, मोकळेपणाने कोणाशी बोलतोय, याचा अर्थ हा नाहीये की मी चुकीचं वागतो. खरं तर आजपर्यंत कधीही माणसं ओळखण्यात मी चुकलो नाही. इथे आल्यापासून या घरातल्या माणसांना मी खरंच खूप आपलं मानलं. आज मला कळतंय, या घरात कपटी, खलबत रचणारी आणि भांडणं लावणारी माणसं राहतात. नाही, खरं तर माझंच चुकलं. तू ज्या वेळेला मला इनडिरेक्टली या घरातून जायला सांगितलं होतंस ना, तेव्हाच मी जायला हवं होतं. मनवा, तुला आठवतंय की 3-4 वेळा तुला म्हणालो की राजवीर खरंच खूप लकी आहे, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे म्हणून. पण नाही, याला तुझ्या प्रेमाची किंमतच नाही. झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता तुझ्या तोंडातून एकही शब्द नाही ऐकायचा आहे मला. बरोबर आहे, खरं ऐकायला कोणालाच आवडत नाही. बस, आवाज मलाही वाढवता येतो राजवीर. हे बघ, राजवीर. माझ्यावर आवाज नाही चढवायचा. राजवीर, कैवल्य, तुम्ही दोघंही शांत राहा. आई, आय एम सॉरी, मला माझे लिमिट्स माहिती आहेत. तुम्ही मला तुमच्या घरात राहायला दिलं, तुमच्या पंक्तीला जेवायला वाढलं, त्याची किंमत आहे मला. माई, मला माहिती आहे या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार. आता जे मी बोलणार आहे ते कदाचित तुला आवडणार नाही, पण ते खरं आहे. कुठल्याही घराचं सुख त्या घरच्या माणसांच्या सुखात असतं. पैसा किंवा पैशाने येणाऱ्या खोट्या प्रतिष्ठेत नसतं. आणि या घरातली माणसं सुखी नाहीयेत, आनंदी नाहीयेत. ते तू ठरवण्याची गरज नाही. अरे मी कशाला ठरवू? माझ्या जागी दुसरं कोणीही इथे आलं तरी हेच म्हणतील. या घरात माणसं राहतात
पण त्यांच्या भावनांना इथे जागा नाहीये. सॉरी मनवा. आय एम रिअली रिअली सॉरी. आधीच तुझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. माझ्यामुळे ते जास्त वाढले. हाय आई. अगं यायला थोडा उशीर झाला म्हणून कळवलं नाही. आई डॉक्टरेट मिळते मला. थँक्यू सो मच. हो अगं इकडे सगळे खूप खुश झाले. माझ्यासाठी पार्टीचा वगैरे प्लॅन करतायत. नाही पण मीच म्हटलं मला आधी जाऊन माझ्या आईला भेटायचंय. आई गुड न्यूज ही आहे की मी उद्या नाही आजच परत येतोय. हो आई कधी एकदा तुला येऊन भेटतो असं झालंय ग. काहीतरी छान जेवायला करून ठेव ग. बाय. थँक्यू माई. थँक्यू सो मच. काय भलतच झालंय. माई अगं नको त्रास करून घेऊस तू. अगं ठीक आहे. एवढ्या मोठ्या घरात घडलेली छोटीशी घटना आहे ही. विसरून जातील सगळे. आणि तसही भावनांची कदर करायला इथे बंदी आहे. काही नाही. आलो मी बॅग घेऊन. अरे काय करतोयस तू? नंदा मला निघायला हवा आता. तू प्लीज जाऊ नको. मी नाही थांबू शकत इथे. मी बोलू का दादाशी? हवं तर मी समजावते दादाला. तू प्लीज नको जाऊस. या सगळ्याला आता खूप उशीर झालाय नंदा. तू होतास तर घर कसं हॅपनिंग वाटत होतं. नंदा पण माझी या घरात घुसमट होतीये. या माणसांच्यात मी नाही राहू शकत आता. पण मी आहे ना. मी बोलते दादाशी. मी सगळं टेक करते. तू प्लीज जाऊ नको. तू प्लीज आधी शांत हो. माझी समजूत घालायचा प्रयत्न करू नकोस. माझं डिसिजन नाही बदलणार आता. तुला सांगते हे सगळं ना फक्त आणि फक्त मनवामुळे होतंय. अगं मनवाला कशाला दोष देतेस तू? ती आहे म्हणून या घरातली माणसं आहेत. या घराला घरपण आहे तिच्यामुळे. तू तिची बाजू का घेतोयस? तुझी एक गोष्ट लक्षात येते का? मनवा आहे म्हणून या घरात तुम्हाला मान आहे. म्हणजे मला नाही वाटत मनवा नसती तर राजवीरने तुमच्याकडे ढुंकून तरी पाहिलं असतं का? आणि आज तर तिची काही चूकच नव्हती. कोणाची चूक असेल तर ती माझी होती. खरं तर राजवीरला असलं काही आवडणार नाही याची आयडिया होती मला. आजच चुकलं. मला डॉक्टरेट मिळणाऱ्या आनंदात मी ते विसरून गेलो. आणि राजवीर माझ्याशी कसं वागला याचं वाईट नाही वाटत आहे मला. पण माझ्यामुळे तो मनवाला दोष देतो याचा त्रास होतोय. ठीक आहे. या घरातल्या माणसांचा एवढा सहवास होता मला असं समजू. हे तू रडतेस? पहिल्या दिवशी मी काय सांगितलं होतं आठवतंय ना? तुझी स्माइल खूप छान आहे. मग मी निघताना असा रडका चेहरा दाखवणार आहेस तुझा, आहे ना? सॉरी. आणि एक मिनिट, तू मला कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा केलं नाहीयेस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.
राजवीर, हे बघ तू शांत राहा. वीस परक्या माणसासाठी कशाला चिडचिड करतोय तू? नाही तर काय, आता आपलंच नाणं खोटं, त्याला कोण काय करणार ना. मला तर काही पटतच नाहीये. राजवीर, तुम्ही कैवल्यबद्दल खूप चुकीचा विचार करताय. ते खरंच तसे नाहीये.